नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आझोरिडक्टेज जो एन्झाईम आहे, जो की बायोरेमिडिएशनमध्ये त्याचा काय रोल आहे, आपल्याला नावातच समजतं की जो आझोडाय जो असतो पोल्युटंट म्हणून जो असतो, म्हणजे जे काही टेक्स्टाईलमध्ये किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये, कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जो बाय प्रॉडक्ट म्हणून किंवा जे वेस्ट प्रॉडक्टमध्ये जास्त प्रमाणामध्ये आझोडाय हा जास्त प्रमाणात असतो. तर याला आझोरिडक्टेज हा जो एन्झाईम आहे, ह्या आझोडायला ब्रेकडाऊन करण्याचं किंवा टॉक्झिक फॉर्मचं नॉन टॉक्झिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम करत असतो. तर बायोरेमिडिएशनमध्ये हा जो आझोरिडक्टेज हा जो एन्झाईम आहे, त्याचा काय रोल आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपण जे एन्झाईमची जी सिरीज चालू केली आहे त्याच्यामध्ये मोनॉक्सिनेज, डायऑक्सिनेज, सायटोक्रोम P450, लॅक्केज आणि आता आपण या व्हिडिओमध्ये आझोरिडक्टेज एन्झाईम पाहतो, जो की बायोरेमिडिएशनमध्ये वेगवेगळे जे काही मायक्रोरिझम आहे, म्हणजे फंगस असतील किंवा काही मायक्रोरिझमचे जे स्पेसिस आहे त्या सिक्रेट करतात, जेणेकरून जे काही प्रोटॉन आहे त्याचं डिग्रेडेशन हे होत असतं. आणि जर तुम्हाला बायोरेमिडिएशन आणि बायोमास युटिलायझेशनची जर प्लेलिस्टची लिंक जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत, किंवा तुम्ही प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आझोरिडक्टेज हा जो एन्झाईम आहे तो बायोरेमिडिएशनमध्ये आझोडायला पूर्णपणे रिमिडिएट करण्यासाठी किंवा त्याला टॉक्झिक ते नॉन टॉक्झिक कन्व्हर्जन करण्यासाठी केला जातो. हा एक सिंथेटिक कलरंट आहे, जो की वेगवेगळ्या जे काही इंडस्ट्रीज असतात, म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, लेदर इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री व कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो. आणि हा जो डाय आहे हा स्टेबल, टॉक्झिक आणि कार्सिनोजेनिक आहे, जेणेकरून जो काही जे पोल्युटंट आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युटंट म्हणून मेजर एन्व्हायरमेंटल पोल्युटंट आहे, जेणेकरून एन्व्हायरमेंटलला डॅमेजसुद्धा करतो आणि त्याच्यामुळे जे काही वॉटर बॉडीज असतील किंवा सॉईल आहे ती कंटॅमिनेटसुद्धा होते. आणि हा आझोरिडक्टेज काय करतो, त्या कॉम्प्लेक्स डायला किंवा कॉम्प्लेक्स आझोडायला ब्रेकडाऊन करतो, जेणेकरून त्याचं लेस हार्मफुल प्रोडक्टमध्ये किंवा सिम्पलर फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन होऊ शकेल. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं हे फंक्शन काय आझोरिडक्टेजचं, आपण ते आता पाहूयात. हा जो आझोरिडक्टेज आहे कॅटलाइज करतो, हा रेडिएक्टिव्ह क्लिवेज करतो, म्हणजे जे आझो बॉन्ड्स असतात तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिसत आहे N डबल बॉन्ड N, हे जे काही आझोडायजमध्ये हे जे काही दोन बॉन्ड प्रेझेंट असतात त्याला ब्रेकडाऊन करण्याचं किंवा क्लिवेज करण्याचं काम करतो. आणि याच्यामध्ये आपल्याला दोन को फॅक्टरचं रिॲक्शन आपल्याला ही पाहायला मिळते. याच्यामध्ये NADH आणि NADPH हे जे काही दोन को फॅक्टर आहे हे इलेक्ट्रॉन डोनेट करतात प्रोसेसच्या दरम्यान, जेणेकरून त्या ज्या आझोडायजचं जे काही आझोबॉन्ड आहे ते पूर्णपणे त्याच्यामध्ये क्लिवेज हे होतं, रिएक्टिव्ह क्लिवेज आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या एन्झायमॅटिक रिॲक्शनमध्ये जो काही आझोडाय आहे तो स्प्लिट होतो एका कलरलेस ॲरोमॅटिक अमाईनमध्ये, आणि नंतर हा जो काय ॲरोमॅटिक अमाईन आहे पुढे जे वेगवेगळे जे एन्झाईम आहे त्याचा वापर करून मग त्याचं नॉन टॉक्झिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन हे होतं. तर आझोरिडक्टेज हा जो एन्झाईम आहे हा रिएक्टिव्ह क्लिवेजसाठी वापरला जातो, जेणेकरून जे काय आझोडायजमधला जो आझोबॉन्ड आहे त्याला क्लिवेज करण्याचं काम करतो. याच्यामध्ये NADH आणि NADPH हे जे को फॅक्टर आहे इलेक्ट्रॉन डोनेट करतात, जेणेकरून ही एन्झायमॅटिक ॲक्शन किंवा रिॲक्शन ही प्रोड्यूस होते आणि याच्यामधून आपल्याला कलरलेस ॲरोमॅटिक अमाईन हे प्रोड्यूस होतं. त्याच्यानंतर बायोकेमिकल रिॲक्शन जर आपण पाहिली, जो आझोडाय आहे त्याच्यात सोबत आपण जर NADPH आणि H+ जर आपण ॲड केला तर त्याच्यामुळे जे काही ॲरोमॅटिक अमाईन आहे ते कन्व्हर्जन होतं, आणि तसंच NADP आपल्याला म्हणजे जे काही H बॉन्ड आहे ते आझोडायला ॲरोमॅटिक अमाईनमध्ये कन्व्हर्जन करण्यामध्ये काम करतात. आणि ह्या रिॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं, ही जी रिॲक्शन आहे अनएरोबिकली किंवा लो टेम्परेचरमध्ये किंवा लो ऑक्सिजनमध्ये कंडिशनमध्ये जास्त प्रमाणामध्ये ऑकर होते. आणि हा जो काही प्रोडक्ट आहे ॲरोमॅटिक अमाईन हा फर्दर डिग्रेड होतो. जे काही मायक्रोबियल एन्झाईम आहे, वेगवेगळे जे एन्झाईम असतात, आपण डायऑक्सिनेज आहे, मोनोऑक्सिनेज आहे, वेगवेगळे जे एन्झाईम आहे, अजूनसुद्धा काही जे मायक्रोरिझम आहे वेगवेगळे एन्झाईम प्रोड्यूस करतात. हाच एक नाही, अजूनसुद्धा वेगवेगळे एन्झाईम प्रोड्यूस करतात आणि पूर्णपणे त्याला डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतात. आणि याच्यामध्ये जेणेकरून जो नॉन टॉक्झिक एंड प्रोडक्ट आपल्याला मिळेल, मग त्याच्यामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतं, वॉटर मॉलिक्यूल मिळतात किंवा अमोनिया आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे ॲरोमॅटिक अमाईनचं कन्व्हर्जन CO2 वॉटरमध्ये किंवा अमोनियामध्ये होतं. तर ही बायोकेमिकल रिॲक्शन आपल्याला आझोरिडक्टेजमुळं हे कॅटलाइज प्रोसेसमुळे पाहायला मिळते. तर मायक्रोबियल सोर्स म्हणजे कोणकोणते जे एन्झाईम आहे ते हा जो आझोरिडक्टेज हा जो एन्झाईम आहे
तो प्रोड्यूस करतात. म्हणजे बॅक्टेरियामध्ये जर आपण पाहिलं सुडोमोनास पोटिडा, ई कोलाय किंवा जे काही बॅसिलस सबटिलस आहे, जास्त करून हा जो एन्झाईम आहे तो सिक्रेट करतात. तसंच जे काही फंगस आणि जे काही ईस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे 2 स्पेसीस आहेत, कायरोस्पोरियम तसंच सॅक्रोमॅयसिस सेरेविसी, हे सुद्धा 2 स्पेसीस आहे ते आझोरिडक्टेज प्रोड्यूस करतात, जेणेकरून त्याचे ब्रेकडाऊन होऊ शकेल. तसंच जर आपण पाहिले जे काही मायक्रोरिझम आहे, जर आपण बायोरिॲक्टरमध्ये किंवा वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये जर इम्प्लॉयमेंट केले, जेणेकरून जे काही आझोट आहे पोल्युटंट आहे ते डिग्रेड व्हायला मदतही होऊ शकते. तर मायक्रोबियल सोर्स जर विचार केला, मायक्रोरिझममध्ये बॅक्टेरियामध्ये 3 बॅक्टेरियाचे स्पेसीस आहेत, अजून पण आहेत, पण मेनली ह्या ज्या स्पेसीस आहेत त्या हा एन्झाईम प्रोड्यूस करतात आणि 2 फंगसच्या स्पेसीस आहे. तसंच मेकॅनिझम जर आपण विचार केला, हा जो आझोरिडक्टेज आहे तो बायोरिमिडिएशन बिगिन करतो, म्हणजे चालू करतो, जेणेकरून जे काही आझोट आहे मॉलिक्यूल आहे त्याचं ब्रेकडाऊन होऊ शकेल. ह्या एन्झाईम क्लिवेजमध्ये आझो बॉन्ड आधी हा क्लिअर होतो, जेणेकरून डिकलरायझेशन त्याच्यामध्ये होतं, कलरलेस ॲरोमॅटिक अमाइन तिथे प्रोड्यूस होतो आणि ह्या मायक्रोबियल ॲक्शनमुळे नंतर मग पुढे जाऊन कंप्लीट मिनरलायझेशन होतं आणि 2 स्टेप प्रोसेस होते. म्हणजे याच्यामध्ये त्या डायचं रिमूव्हलसुद्धा होतं आणि तो जो काही टॉक्सिक डेरिव्हेटिव्ह आहे तो एन्व्हायरमेंटमधून सुद्धा आपण इफेक्टिवली त्याचं पूर्णपणे डिटॉक्सिफिकेशन किंवा त्याचं रिमूव्हलेशन आपण करू शकतो. तर हे मेकॅनिझम आपल्याला बायोरिमिडिएशनमध्ये पाहायला मिळतं आझोरिडक्टेज एन्झाईमचं. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करतो तो आझो बॉन्ड क्लिअर करतो, म्हणजे त्याला क्लिवेज करतो, त्याच्यामुळे एक ॲरोमॅटिक कंपाऊंड फॉर्म होतं, कलरलेस कंपाऊंड. आणि हे जे काही ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे त्याच्यानंतर मग आपल्याला CO2 असेल, वॉटर असेल किंवा अमोनिया हे बाय प्रोडक्ट नंतर एंड प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून याच्यामध्ये डायसुद्धा रिमूव्ह होतो आणि टॉक्सिक डेरिव्हेटिव्हसुद्धा एन्व्हायरमेंटमधून रिमूव्ह होण्यापासून आपण करू शकतो. तर हे मेकॅनिझम आपल्याला बायोरिमिडिएशनमध्ये पाहायला मिळतं. तर ॲप्लिकेशन जर विचार केला तर आझोरिडक्टेज हा जो एन्झाईम आहे तर वेस्ट वॉटरमध्ये किंवा टेक्स्टाईल किंवा डाय इंडस्ट्रीमध्ये जे वेस्ट वॉटर निघतं तर ते ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा जे काही सॉईल कंटॅमिनेटेड झाले असतील किंवा डाय रेसिड्यू त्याच्यामध्ये जर प्रेझेंट असतील ते आपण डिटॉक्सिफाय करू शकतो. तसंच वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टमध्ये हा जो आझोरिडक्टेज जे काही प्रोड्यूस करण्याचे जे काही मायक्रोरिझम आपण जर त्या बायोरिॲक्टरमध्ये जर टाकले, त्याच्यामुळे इको फ्रेंडली बायोडिग्रेडेशनही होऊ शकतं आणि हार्मफुल जे काही डायज असतील ते सुद्धा याच्यामधून आपण इन्फ्लुएंट ते काढू शकतो. तर हे ॲप्लिकेशन आपल्याला पोल्युशन कंट्रोलमध्ये पाहायला मिळतं. तसंच आपण एन्व्हायरमेंटल ॲडव्हान्टेज जर विचार केला, ही नॅचरल प्रोसेस आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, तसंच एन्व्हायरमेंटली फ्रेंडली मेथड आहे, जेणेकरून जे काही इंडस्ट्रियल पोल्युटंट आहे त्याचं डिटॉक्सिफाय होतं आहे. तसंच जे काही कलर आहे किंवा टॉक्सिसिटी आहे वेस्ट वॉटरमधली, त्याच्यामुळे जे काही हॅझार्डियस बाय प्रोडक्ट जनरेट होत आहे ते सुद्धा आपण विदाऊट जनरेशन त्याचं न करता ते आपण त्याचं डिटॉक्सिफाय हे करू शकतो. म्हणजे याच्यातून आपल्याला काही हॅझार्डियस बाय प्रोडक्ट हे जनरेट होत नाही आणि उलट त्याच्यातले जे काही इन्फ्लुएंट असतील, प्लुटन असतील ते पूर्णपणे डिटॉक्सिफाय होतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जो आझोरिडक्टेज आहे हा जो एन्झाईम आहे त्याचा रोल कसा आहे, त्याचं मेकॅनिझम काय आहे ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कळवू शकतात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.